आणि यानंतरची एक अत्यंत महत्त्वाची बातमी। अजित पवारांचे कट्टर समर्थक नाना काटे पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत का असा सवाल उपस्थित होतोय। काटे यांचा जयंत पाटलांशी संवाद झाल्याची खात्रीलायक माहिती आहे। आता माघार नाही असं अजित पवारांना कळवल्याची देखील माहिती मिळतेय। भाजपला जागा मिळणार असल्याने काटे स्वगृही परतण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यांच्याशी संवाद साधलाय नाझीम मुल्ला यांनी। नाना, खरं तर अजित पवारांनी जी काही जनसन्मान यात्रा काढली, जिथं त्यांना जागा मिळेल हे गृहीत धरूनच या ठिकाणी काढली। पिंपरीत ही जनसन्मान यात्रा आली, चिंचवडमध्ये आली नाही। आता तुम्ही म्हणताय की मी निवडणूक ठामपणे लढणार आहे, मग आता कोणत्या चिन्हावरती? नाही, ज्या दिवसापासून चिंचवड विधानसभा किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वेध चालू झाले त्या दिवसापासून मी दादांच्या संपर्कात आहे। त्या दिवशी मी सांगितले की येणारी विधानसभा दादा मी लढणार आहे। त्याच दिवशी दादांनी सांगितले की तू तुझ्या पद्धतीनं लोकांच्या संपर्कात जा, गाठीभेटी घे। अजून कुठलीही जागा निश्चित झालेली नाही, त्यामुळे संपर्क चालू ठेव आणि मी येणारी ही विधानसभा लढणार आहे। त्यामुळे निश्चितच माघार नाही। ही भाजपला जागा जाणार हे आता जवळपास निश्चित आहे। मग अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जागा सुटली नाही तर नाना काटे काय करणार आहेत? नाही, जरी जागा सुटली नाही तरी मी उभं राहणार 100%, त्यामध्ये काय वाद नाही। तुम्हाला मग शरद पवार गटाकडून काही संपर्क साधला जातोय किंवा तुम्ही त्यांना भेटताय असं काही? नाही, अजून तरी तसं काही नाही। मात्र चर्चा तशी सुरू आहे की नाना काटे हे तुतारी फुंकतील। नाही, चर्चा 100% राहणार। ज्यावेळेस मागची पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणूक जवळजवळ 1 लाख मतदान मी घेतलेलं आहे। साहजिकच ज्या पक्षाकडे सध्या उमेदवार नसतील ते चाचपणी करीत असणार। माझ्यापर्यंत तसं काय आलेलं नाही, परंतु येणाऱ्या काळात मी नक्कीच हे इलेक्शन लढवील आणि ते देखील चिन्हावर लढवेल। नाझीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।